इन्फर्टिलिटीला मराठीतून वंध्यत्व असं म्हटलं जातं. एखादं कपल लग्नानंतर 1 वर्ष सातत्याने सोबत राहून कुठलंही गर्भनिरोधक वापरत नसेल आणि गर्भनिरोधक न वापरताही सातत्याने सोबत राहून 1 वर्षाच्या आत त्यांना एकदाही प्रेग्नन्सी राहिलेली नसेल, म्हणजे गर्भधारणा झालेली नसेल, त्याला इन्फर्टिलिटी असं म्हणतात. जर कपल 30-35 वर्षाच्या अलीकडचं असेल आणि 1 वर्षापासून आपण बघितल्याप्रमाणे सोबत राहत नसेल, तर 1 वर्षांनी त्यांनी ट्रीटमेंट सीक करायला, म्हणजे डॉक्टरांचा ॲडवाईस घ्यायला हवा. जर कपलपैकी एखाद्याचं वय जरी 35च्या वर असेल, तर त्यांनी थोडंसं लवकर 1 वर्षाच्या आत, म्हणजे 6 महिन्यालाच डॉक्टरांचा ॲडवाईस घेऊन योग्य त्या टेस्ट करून पुढची ट्रीटमेंट स्टार्ट करायला पाहिजे. हा गैरसमज तर रोजच्या जीवनात आम्ही ऐकतोच की मूल होत नाही आहे म्हणजे सर्वप्रथम बाईला दोष दिला जातो किंवा हिला मूल होत नाही आहे. सासू सासरे युजली सून आणि मुलाला आमच्याकडे घेऊन येतात आणि मॅडम हिला बाळ होत नाही आहे. तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो हिला बाळ होत नाही आहे, ह्या दोघांना बाळ होत नाही आहे असं म्हणा. कारण बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरुष बीज दोन्ही लागतात. फक्त स्त्री बीजाने बाळ होत नाही. बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरुष बीज दोघंही लागतात. दोघांचं योग्य फर्टिलायझेशन झाल्यानंतरच बाळ होऊ शकतं. त्यामुळे इन्फर्टिलिटी हा एकट्या स्त्रीचा विषय नसून पुरुष व स्त्री दोघांमध्ये इन्फर्टिलिटीचे इक्वली कॉजेस असतात. ॲज फार ॲज आपण स्त्रियांबाबतीत बोलतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं की वाढतं वय, अंडाशयात अंड्यांचा कमी होणारा स्टॉक किंवा अंड्यांची क्वालिटी कमी होणे, आजकाल वाढणारं वजन, ओबेसिटी, PCOD, ट्युबल इन्फेक्शन्स म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स ज्या नळ्या असतात गर्भपिशवीच्या त्याचे इन्फेक्शन्स, ट्युबरक्युलोसिस किंवा PID, युट्राईन ॲबनॉर्मलिटीज म्हणजे युट्राईन सेप्टम, गर्भपिशवीमध्ये पडदा असणे, गर्भपिशवीच्या सेंटरला मोठीशी गाठ असणे, ॲडेनोमायोसिस, एंडोमेट्रिओसिस म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स काही. आणि पुरुषांमध्ये बघायचं झालं तर स्पर्म काउंट कमी असणे, स्पर्म म्हणजे शुक्रजंतू, शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची गती कमी असणे किंवा शुक्राणूंमध्ये इन्फेक्शन असणे किंवा पुरुषांच्या पण शुक्राणूच्या नळ्या बंद असणे. ही सोडून आपण लाईफस्टाईलच्या बाबतीत बघितलं तर एक्सेसिव्ह स्ट्रेस, स्लीप डिस्टर्बन्सेस अँड स्लीप डिसऑर्डर्स आणि व्यसन म्हणजे स्मोकिंग, टोबॅको, अल्कोहोल, लॅक ऑफ स्लीप अँड इन्क्रीजिंग एज अँड ओबेसिटी ही सर्व कारणं कॉन्ट्रीब्यूट करतात इन्फर्टिलिटीला मेल आणि फिमेलमध्ये. जितकं आपण निसर्गापासून नैसर्गिक मानव होतो आपण सुरुवातीला, आता आपल्यातला नैसर्गिक मानव कमी कमी होत चालला आहे आणि आपण निसर्गापासून दूर चाललो आहे. आपण आपल्या नॅचरल फूड्स करून फास्ट फूडकडे चाललो आहे आणि बऱ्याचदा आपण बघतो की आपल्या जीवनशैलीत पण खूप बदल झालेले आहेत. आपण शाळेला असताना आपण 5-6 किलोमीटर चालत किंवा सायकलवर जायचो. आता अगदी 7वी-8वीच्या मुलांना आपण स्कूटीवरती ट्रॅव्हल करायचं आहे किंवा 4व्हीलरमध्ये आपण ट्रॅव्हल करतो. मोबिलिटी कमी झाली, एक्सरसाइज कमी झाला, डाएट पॅटर्न्स चेंज झाले, इव्हन स्लीप पॅटर्न चेंज झाले. काही सॉफ्टवेअर कंपनीज किंवा इंजिनियर लोकांमध्ये सगळे ते नाईटला काम करावं लागतं आणि फुल डे त्यांचं फिजिओलॉजिकल स्लीप सायकल जे आहे ते डिस्टर्ब झालेलं आहे. स्मोकिंग, अल्कोहोल याचा पण इन्सिडन्स वाढलेला आहे आणि इन ऑल बघतोय की PCODचा पण इन्सिडन्स खूप वाढतोय. बऱ्याचदा असं होतं की सोनोग्राफी करताना पहिलं पेशंट बघितला अंडाशयात अंड्यांची संख्या कमी आहे, दुसरं पेशंट बघितला अंडाशयात अंड्यांची संख्या कमी आहे, दिवसभरात 40 पेशंट बघितले तर 35 पेशंटच्या अंड्यांची संख्या कमी किंवा जास्त आहे. नॉर्मल ओव्हरीज काही दिवसांनी ग्रहावरून गायब होतील की काय अशी भीती वाटायला लागली. त्यामुळे आपण जे म्हणालात की आपण निसर्गापासून दूर चाललोय का आणि त्यामुळे हे वाढतंय का, तर हो नक्कीच. त्यामुळेच आपण पुढे बोलूच त्याबद्दल, लाईफस्टाईलबद्दल. आपण अगदी महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला. जेव्हा इन्फर्टिलिटी इस्टॅब्लिश होते किंवा आता आम्हाला 1 वर्षापासून मूल राहत नाही आणि आता आमच्या टेस्ट करा, आता आपण ट्रीटमेंट सीक करूया यासाठी कपल येतं, तेव्हा तर आपण ट्रीटमेंट देतोच. पण आजकाल आम्ही एक नवीन गोष्ट सुरू केली आहे की मोस्टली कपल्स जे असतात ते 28 नंतर 30 नंतर मॅरिड होतात आणि त्यांचं फॅमिली प्लॅनिंग जे आहे ते पोस्टपोनच झालेलं असतं. तर इव्हन इन्फर्टिलिटी सीक करण्याच्या आधी पण प्री कन्सेप्शनल ॲडवाईस अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण त्यांना प्री कन्सेप्शनली, जे की आपण डाएट, न्यूट्रिशन, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टींवर बोलतो आहे, या सगळ्या गोष्टी प्री कन्सेप्शनली मॉडिफाय करायला पाहिजे. मिनिमम 3 to 6 months बिफोर यू आर प्लॅनिंग फॉर अ प्रेग्नन्सी. आणि इनफॅक्ट आम्ही आजकाल लग्नामध्येच फॉलिक ॲसिडच्या गोळ्या 3 महिन्याच्या गिफ्ट द्यायला सुरुवात केली आहे, सो दॅट दे शुड ईट इट राईट नाव अँड दे शुड स्टार्ट प्लॅनिंग इन अ इयर ऑर 2.